लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। 8वा हप्ता वाटप, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे 8वा हप्ता वाटप याच्याबद्दलची मोठी बातमी समोर आलेली आहे। अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। याच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत। हो, जिल्ह्यानुसार याद्या जाहीर झालेल्या आहेत। तुमचं नाव या ठिकाणी चेक करायचं आहे। तुमचं नाव जर याद्यामध्ये असेल तर या ठिकाणी तुम्हाला 8वा हप्ता भेटणार आहे। लाडक्या ताईंनो, कोणत्या कोणत्या ताईला तुमचं नाव चेक करायचंय एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, त्याच्यानुसार आपण सगळ्या गोष्टी पाहत आहोत। बऱ्याच काल ताईंनी कमेंट्स केल्या होत्या, त्यांचे नाव या ठिकाणी चेक करणं चालू आहे। तुम्हाला पण तुमचं नाव जर चेक करायचं असेल यादीमध्ये, 8वा हप्ता तुम्हाला हवा असेल आणि पुढचे हप्ते देखील असेच कंटिन्यू चालू ठेवायचे असतील तर एकदा सर्वांनी मला कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय। लक्षात घ्या, अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। 2 पेक्षा जास्त मुले असतील तर या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद होणार। याच्याबद्दलची एक मोठी बातमी, मोठी व्हायरल बातमी समोर येत आहे, ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर लाभार्थी यादी कशी पाहायची, बऱ्याच ताईंना कळत नाहीये लाभार्थी यादी कशी पाहायची, जिल्ह्यानुसार कशी पाहायची, आपलं नाव कसं चेक करायचंय। काळजी करू नका लाडक्या ताईंनो, तुम्ही बिलकुल काळजी करू नका। एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। जरी तुम्हाला याद्या बघता आल्या नाहीत, काळजी करू नका। डायरेक्ट तुम्हाला मी सोप्या भाषेमध्ये आज सांगणार आहे की कसं तुमचं नाव चेक करायचंय आणि तुम्हाला हप्ता भेटणार आहे का नाही, ते सगळं गोष्टी या ठिकाणी बघायच्या आहेत। चला, पुढचं आहे यादीमध्ये नाव कसं शोधायचं, ते देखील तुम्हाला मी सांगून टाकतो। किंवा याद्या जरी नाही पाहत आल्या, काळजी करू नका, त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 8वा हप्ता फक्त याच महिलांना भेटणार आहे ज्यांचं यादीमध्ये नाव आहे। लक्षात घ्या, या ठिकाणी 2,41,00,000 ताई मागच्या वेळेस 7व्या हप्त्याला पात्र झाल्या होत्या, त्यांना 7वा हप्ता भेटला होता। त्यामधल्या जवळजवळ 5 ते 6 लाख ताई या ठिकाणी वजा होणार आहेत। लक्षात घ्या, यावेळेस जर बघितलं आपण तर 2,35,00,000 ताई पर्यंत या ठिकाणी काय होणार आहे, हा निधी वितरण होणार आहे। याच्यापेक्षा जास्त पण होऊ शकतो, कारण की मागच्या टप्प्यामध्ये काही ताईंना पैसे भेटले नव्हते, ज्यांचे डीबीटी पूर्ण झाले नव्हते, ज्यांना या ठिकाणी मागच्या टप्प्यामध्ये पेंडिंग अर्ज पडले होते, त्यांना देखील पैसे भेटू शकतात। त्याच्यामुळे आकडा या ठिकाणी 2,35,00,000पेक्षा जास्त जाणार आहे। पण ज्या 5 लाख ताई वजा झालेले आहेत त्यांचं यादीमधून नाव वगळण्यात आलेलं आहे। याद्यामध्ये त्यांचं आता नाव पुढे घेतलं जाणार नाही, त्यांना डीबीटी म्हणजे त्यांच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत। तर लाडक्या ताईंनो, एक छोटा प्रश्न विचारतोय, याद्यामध्ये तुम्हाला नाव चेक करायचंय का, 8वा हप्ता तुम्हाला हवाय का? आणि ज्या ताईंना 6वा 7वा हप्ता भेटला नसेल त्यांनी पण काळजी करू नका। तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं की 6वा 7वा हप्ता भेटला नसेल, काळजी करू नका। 8व्या हप्त्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 4,500 रुपये येऊन जातील। 6वा 7वा आणि 8वा असे 4,500 रुपये तुम्हाला येऊन जातील। तर लाडक्या ताईंनो, काय बातमी आहे, काय अपडेट आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिली अपडेट आपण बघणार आहोत ती म्हणजे 2 पेक्षा जास्त मुले असतील तर लाभ भेटणार नाही। बघा, भरपूर साऱ्या फेक बातम्या, भरपूर साऱ्या चुकीच्या बातम्या या ठिकाणी व्हायरल होत आहेत की बाबा 2 पेक्षा जास्त आपत्ती असेल तर, 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर त्या लाडक्या बहिणीला पैसे भेटणार नाहीत। लाडक्या बहिणीनो, तुम्हाला डायरेक्ट सांगतो, अशी कोणतीच गोष्ट या ठिकाणी GR मध्ये सांगितलेले नाही। तुम्हाला डायरेक्ट सांगतो, तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुलं जरी असतील, काळजी करू नका, तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार। 100% गॅरंटी की साथ सांगतो। हा लाडका डायरेक्ट तुम्हाला सत्य बातमी सांगत आहे, कारण की असं GR मध्ये कुठेच उल्लेख केलेला नाही। परत सांगतो, 2 पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या ताईंना पैसे भेटणार नाहीत। अशा फेक न्यूजवर, अशा चुकीच्या न्यूजवर विश्वास ठेवू नका। लाडक्या ताईंनो, बघा, तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतोय, अशा स्वरूपाचा नियम आलेला नाही। 2 पेक्षा जास्त मुले असतील तर पैसे भेटणार नाहीत असा नियम कुठं आलेला नाहीये, कोणत्या मंत्र्यांनी म्हणलेलं नाहीये,
काहीच म्हणलेलं नाही। जर फेक न्यूज तुमच्या समोर येत असतील तर त्या फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका। हा लाडका दादा तुम्हाला सांगत आहे, तोपर्यंत काळजी करू नका, डायरेक्ट बिंदास्त राहा। तुम्हाला 8वा टप्पा येऊन जाईल, 8वा हप्ता येऊन जाईल। जरी 2 अपत्यापेक्षा जास्त अपत्य असतील तुम्हाला, काळजी करू नका, बिंदास्त राहा। लाडक्या दादावर विश्वास ठेवा, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार। ही बातमी सगळ्यांची क्लिअर झाली आहे। आता आपण पुढच्या बातमीकडे जाऊया। लाभार्थी यादी कशी पाहिजे? बऱ्याच ताईंना कन्फ्युजन होत आहे की सर आम्हाला त्या जिल्ह्यानुसार वेबसाईटवर जाता येत नाहीये, सर आम्हाला जिल्ह्यानुसार समजत नाहीये, आम्हाला एका सोपा उपाय सांगा। सोपा उपाय सांगायचा का? एक सोपा उपाय सांगतो। लाडक्या ताईंनो, लाभार्थी याद्या तुम्हाला जरी पूर्ण याद्या बघता येत नसतील तर एक सोपी गोष्ट सांगतो। ज्या ज्या ताईंनी वेबसाईटवर फॉर्म भरलाय, पहिली गोष्ट मी सांगतो वेबसाईट वाल्या ताईंसाठी, पहिली काय सांगतो, ज्यांनी वेबसाईटवर पोर्टलवर फॉर्म भरलेला आहे त्या ताईंना कसं चेक करायचं। दुसरी गोष्ट, ज्या ताईंनी नारी शक्तीवर फॉर्म भरलाय, आता मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा नारी शक्ती ऍप वरून कोणत्या कोणत्या ताईंनी फॉर्म भरला होता, नाव सांगा, जिल्हा सांगा। नारी शक्ती ऍप वाल्या कोणकोणत्या ताई आहेत ज्यांनी नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरलेला आहे। आणि तिसरी गोष्ट, ज्या ताईंनी कागदावर फॉर्म भरले, कागदावर फॉर्म म्हणजे ऑफलाईन फॉर्म भरलेले आहेत, जे अंगणवाडी सेविकाला डायरेक्ट खूप सुरुवातीला अंगणवाडी ताईकडे कागदावर फॉर्म भरलेत, अशा कोणी ताई आहेत का? या तिन्ही ताईंना सांगणार आहे कशा स्वरूपात तुम्हाला चेक करायचंय। सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो बघा, अशा स्वरूपात जिल्ह्यानुसार याद्या सगळीकडे चालू झालेल्या आहेत, सगळी डिटेल्स तुम्हाला याद्या वगैरे पाहता येणार आहेत। जर तुम्हाला अशा स्वरूपाच्या याद्या बघता येत नसतील, सापडत नसेल, जिल्ह्यानुसार समजत नसेल किंवा काही जिल्ह्याच्या आल्या नसतील तर काळजी करू नका, तुम्हाला सोपा एक दुसरा उपाय सांगतो। डायरेक्ट दुसरा उपाय बघा, लाडका दादा तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ बनवत आहे, खूप छान छान माहिती देत आहे। सर्वांनी एकदा लाईक करायचंय। सगळ्यांना व्हिडिओ आवडत आहेत ना लाडक्या ताईंनो? सगळ्यांनी एकदा लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे। चला, लाभार्थी यादी बघा, लक्षात घ्या लाभार्थी यादी तुम्हाला कशी बघायची तर लक्षात घ्या, एक काम करायचंय, तुमचा ज्या पहिल्या ताई आहेत वेब पोर्टल वाल्या, त्या पोर्टल वाल्या ताईंनी माझी लाडकी बहीण योजना या वेब पोर्टलवर जायचं आहे, तिथं त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकून त्याचा पासवर्ड टाकायचा आहे, खाली कॅप्चा टाकायचा आहे, लॉग इन करायचंय। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपाचं पेज दिसेल, हे लाडक्या बहिणीचं पेज आहे। त्या पेज मध्ये तुम्हाला वेगवेगळे असे दिसतील बघा, ऍप्लिकेशन मेड अर्लियर, याच्यावर क्लिक करायचंय। ऍप्लिकेशन मेड अर्लियर म्हणजे तुम्ही आतापर्यंत कोणते ऍप्लिकेशन केलेत त्याच्यावर क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर तुम्ही आतापर्यंत किती ऍप्लिकेशन भरले होते, काय केलं होतं, सगळं या ठिकाणी दिसेल। त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट चेक करायची, आहे ती म्हणजे तुमचं अप्रूव्ड आहे का। सगळ्यात पहिली गोष्ट चेक करायची आहे, या ठिकाणी अप्रूव्ड आलंय का, पेंडिंग आलंय का, रिजेक्ट आलंय का, ही गोष्ट चेक करायची। जर तुमचं या ठिकाणी अप्रूव्ड असेल, पहिली गोष्ट या ठिकाणी अप्रूव्ड असेल आणि संजय गांधी योजनेच्या खाली या ठिकाणी नो असेल, ह्या 2 कंडिशन बघा, ह्या 2 नियम, ह्या 2 पात्रता जर तुमच्या तिथं दिसत असतील, बिनधास्त राहा, 8वा हप्ता तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार। काळ्या दगडावरली पांढरी रेष समजा, 100% समजा, तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार। संजय गांधी योजना म्हणजे इतर योजनेमध्ये तुम्हाला नो यायला पाहिजे आणि अप्रूव्ड या ठिकाणी अप्रूव्ड असायला पाहिजे। या स्टेटस मध्ये तुम्हाला हे जे स्टेटस आहे त्या स्टेटस मध्ये अप्रूव्ड दिसायला पाहिजे आणि संजय गांधी योजनेच्या खाली तुम्हाला नो यायला पाहिजे। हे जर 2 तुमच्याकडे आलं तर 100% समजून घ्या की तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार। आता राहिला प्रश्न कोणत्या नारी शक्ती ऍप वाल्या ताईंचा, आणि ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरलेत त्यांना काहीच कुठं दिसत नाहीये, ऍप पण उघडत नाहीये, काहीच होत नाही, अशा कोणी ताई आहेत का ज्यांनी नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरलाय? एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, नारी शक्ती ऍप वाल्या ताई कोणी आहेत का? एकदा नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरलाय का? कमेंट बॉक्स मध्ये सांगा। माहिती आवडत आहे का ताईंनो, लाडक्या ताईंनो, माहिती आवडत आहे का? त्यांच्यासाठी मी सगळ्यांना व्हिडिओ बनवणार आहे परत। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।